भीती वाटते, जर पाण्यात पडलं तर आम्हाला धरायलाच काहीच नाही आहे. प्लॅस्टिकच्या पाईपला दोरीने बांधून बनवलेल्या तराफ्यावर शाळेत जाण्यासाठी प्रवास करणारी ही मुलं ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधली आहेत. चहूबाजूंनी विखुरलेलं घनदाट जंगल, जंगलाच्या मधोमध सर्व दूर पसरलेलं तानसा धरणाचं पाणी, बोरालेपाड्यातलं घर ते सावरदेव जिल्हा परिषद शाळा असा 2.5 तासाचा प्रवास ते रोज करतात. शाळा दूर असली म्हणून काय झालं, चौथीत शिकणारे कृतिका कैलास आणि 5वीतली सोनाली या 3 विद्यार्थ्यांना शाळा बुडवायची नाहीये, म्हणून खोल पाण्यातून प्रवास करत जीव मुठीत घेऊन ते पलीकडच्या काठावर पोहोचतात. आम्हाला शाळा शिकायची आहे म्हणून आम्ही येतो. इथे तलाव आहे, तलाव वाचून आम्ही तराफ्यावर येतो. तर तराफा जर हिलला तर आम्ही पडू. आम्हाला पकडायला काहीच नाही आहे, आम्ही जर पडलो तर बुडू. तानसा हे 100 वर्षांपूर्वीचं ब्रिटिशकालीन धरण आहे. इथल्या डोंगर दऱ्यात आदिवासी शेकडो वर्षांपासून राहत आहेत. या आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा दुसऱ्या मार्गानं गेलं तर तिथं रस्ताच नाही, त्यामुळे वाहतुकीची व्यवस्थाही नाही. आणि म्हणूनच मारुती चिमडा बोरालेपाड्याहून मुलांना घेऊन सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अशी ये जा रोज करतात. आपली मुलं शिकावीत म्हणून मारुती चिमडा यांनी घरच्या घरी हा तराफा बनवला. या खोल पाण्यातला खडतर प्रवास हा मारुती यांच्यासाठी जगण्यासाठीच्या संघर्षाचा भाग आहे. भीती वाटते ना, आता पोरं आहेत 2-3 जोडीला, म्हणजे भीती वाटते. एखाद पाली जर बाय चान्स मध्ये पलटला तापा, एकाला धरू का दुसऱ्याला धरायचं असं पण होतं ना. एकाला धरला किंवा दुसऱ्याला धरला तरी तिसरा एकाच पाली जाणार ना, असं त्याची भीती वाटते. पण त्याला काय करायला ना, विलाजाची गोष्ट ना. त्या जोखीम म्हणजे आता कसा, आता 4 मुलं आता ते 2 समजे नाही शाळा शिकली तरी पण 2 तरी थोडीफार शिकवावी ना. घरापासून किनारा गाठण्यासाठी या मुलांना 1.5 किलोमीटर अनवाणी पायाने जंगलात पायपीट करावी लागते. काय म्हणजे आता आमची अशी मागणी आहे, आता सरकारने कोणती नाही कोणती योजना आम्हाला दिली पाहिजे. म्हणजे कसा, मी स्वतःच नाही उतरू शकत, त्याच्या मागे दुसरी पण उतरतील असा. त्याच्याकरता उतरासाठी जाणे येण्यासाठी काहीतरी दिली पाहिजे, सोय केली पाहिजे. या पाणलोट क्षेत्रात 7 आदिवासी पाडे आहेत आणि साधारण 200 कुटुंब इथे राहतात.